राज्यातील नगराध्यक्षपदाच्या 22 निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात। न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुका पुढे ढकलल्या गेल्यात। गेल्या 2 आठवड्यापासून जिथे प्रचाराचा धुरळा उडत होता तिथे अचानक निवडणूक लांबल्यामुळे कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या उत्साहावर पाणी फेरलं गेलं। दरम्यान निवडणुकीच्या याच निर्णयावर मुख्यमंत्री फडणवीसांनी आक्षेप घेतले। निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं आहे। माझ्या अभ्यासानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत असं मुख्यमंत्री म्हणाले। या संदर्भात आक्षेपांचं लेखी सादरीकरण सरकार निवडणूक आयोगाला देणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे। या निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे। अशा पद्धतीने तर प्रत्येक वेळी कोणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणूक पोस्टपोन होईल असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही। कुठला कायदा निवडणूक आयोग काढताय, कुठला कोणाचा सल्ला निवडणूक आयोग घेताय याची मला कल्पना नाही। पण जो कायदा मी बघितलेला आहे, जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे, मी अनेक वकिलांशी देखील बोललो, त्या सगळ्यांचं मत आहे की अशा पद्धतीनं या निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेला आहे म्हणून पुढे ढकलता येत नाही। काही तर अशा प्रकारचे देखील आहेत त्या ठिकाणी। आता निलंग्याचं आपण उदाहरण घेतलं, काल संभाजी पाटील निलंगेकर माझ्याशी बोलले। निलंग्यामध्ये सगळी प्रक्रिया पूर्ण झाली। एक कोणीतरी ज्याचा फॉर्म रद्द झाला होता तो कोर्टात गेला, कोर्टाने त्याचा फॉर्म रिजेक्ट केला, तो काय ॲक्सेप्ट केला नाही। त्यामुळे मग ज्यांनी फॉर्म भरले त्यांना पूर्ण वेळ मिळाला, परत घेण्याचा पूर्ण वेळ मिळाला, प्रचाराचा पूर्ण वेळ मिळाला आणि कोणीतरी पार्टी केलं होतं म्हणून या ठिकाणी निवडणूक पोस्टपोन करणं हे अतिशय चुकीचं आहे। अर्थात निवडणूक आयोग स्वायत्त आहे, त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे। पण माझं मत आहे की कायदेशीररित्या या ज्या निवडणूक आयोगाने पोस्टपोन केलेल्या आहेत त्या पूर्णपणे चूक आहेत। आणि त्यानंतर आता पुन्हा म्हणजे हा त्या कॅन्डिडेट्सवर किती अन्याय, ज्यांनी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या आणि आता उद्या निवडणूक आहे आणि आज तुम्ही पोस्टपोन करून टाकता। त्यांचे श्रम, त्यांची मेहनत या सगळ्या गोष्टी गेल्या वाया। आता 15-15, 20-20 दिवस पुन्हा त्यांनी प्रचार करायचा, हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे। आणि या संदर्भात निश्चितपणे आता तर निवडणूक होऊन जाईल, पण आम्ही या संदर्भातलं एक रिप्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला निश्चितपणे देऊ की अशा पद्धतीने या निवडणुका पोस्टपोन करणं चुकीचं होतं। दरम्यान मुख्यमंत्र्यांची आपण ही प्रतिक्रिया पाहिली। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी काय नेमके आक्षेप घेतलेत, काय टीका केले या निवडणुकीच्या पुढे ढकलण्यावरून आपण ती पाहूया। निवडणूक आयोगानंच कायद्याचा चुकीचा अर्थ लावला असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे। आयोगानं निवडणुका लांबणीवर टाकणं चुकीचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात। कोणीतरी कोर्टात गेलं म्हणून लगेच निवडणूक थांबवणार का, असा प्रश्न त्यांनी निवडणूक आयोगाला विचारला। निवडणूक आयोग कुठले कायदे काढतंय, कुणाचे सल्ले घेतंय, हा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। तर माझे वकील मित्र आणि माझा अभ्यास सांगतो हे चुकीचं घडतंय। आमचे आक्षेप निवडणूक आयोगाला लेखी स्वरूपात कळवणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। नगरविकास विभागाचा यात संबंध नाही, आयोग पूर्णपणे स्वायत्त असल्याचं मुख्यमंत्री म्हणतायत। दरम्यान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणूक थांबवली जात नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय, पाहूया। खरं म्हणजे एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली, ती सगळी प्रोसेस कंप्लीट झाली, त्यानंतर निवडणुका कधी थांबवल्या जात नाहीत। परंतु यावेळेस निवडणुका त्या ठिकाणी थांबवल्या गेल्या, हे मला वाटतं मी पूर्ण माहिती घेऊन यावर बोलेन। परंतु निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कधी निवडणूक अशा प्रकारे थांबवली जात नाही। पण दुर्दैवाने तशी घटना घडलेली। निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी कडाडून टीका केली। त्यानंतर आता भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनीही सुरात सूर मिसळत आयोगावर टीका केली, पाहूया। नाही, बरोबर आहे की ज्या पद्धतीचं निवडणूक आयोगाने शेवटच्या अत्यंत 24 तास पूर्वी 48 तास पूर्वी असे निर्णय घ्यायचे हे अनाकलनीय आहे। खरं तर राज्य निवडणूक आयोगाने अशा पद्धतीने निर्णय करणे योग्य नाही आहे। ते कुठल्या नियमात केलं, कुठल्या नियमात बसून केलं, त्याचा अभ्यास करावा लागेल। सर्व नागरिक, जनता, मतदार हे निवडणुकीला तयार असताना मतदार आता उद्या मतदान करायला जाणार आहे, अशा वेळी असे धक्के देणं काही योग्य नाही। कुठल्या नियमात त्यांनी हे केलं बघावे लागेल। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी जी काही भूमिका घेतलेली आहे ती योग्य आहे। अशा पद्धतीने निवडणुका पुढे ढकलणं योग्य नाही आहे। शेवटी निवडणूक आयोग हा अंतिम निर्णय आहे, परंतु याविषयी सकारात्मक विचार व्हायला पाहिजे आणि ज्या ठिकाणी कायदेशीर अडचणी नाही आहेत
त्या निवडणुका पुन्हा घ्यायला पाहिजेत. निवडणुका पुढे ढकलण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर विरोधकांनीही टीका केली. मतदार आणि जनतेला जनावरं समजता का, असा सवाल बाळासाहेब थोरातांनी उपस्थित केला. एबीपी माझा सोबत बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं. निवडणूक आयोगाचं जे सर्व निवडणुकीचं नियोजन आहे ते बिलकुल चुकीचं आहे. असं आहे की असं छाननी झाल्यानंतर काही अपील्स होत असतात, त्याचा किती टाइम लागेल याचा विचार त्यांनी केलेला नाही आणि केवळ त्याच्यात निर्णय होऊ शकले नाही, निर्णयानंतर वेळ मिळू शकला नाही असे कारण दाखवून आता निवडणुका 20 दिवस पुढे केलेल्या आहेत. आता यामध्ये कोण जबाबदार? मी तर काल बोलत असताना असं म्हणलं की हे निवडणूक आयोगच सत्तेच्या लोकांचं ऐकून निर्णय करतंय. कधी कधी असं वाटतं की यांचा कार्यक्रम बनवलाय कुणी, अशी शंका मनामध्ये येऊन जाते. इतकी वाईट अवस्था यामध्ये आहे. आपण कल्पना करा की आता 20 दिवस म्हणजे अगोदरच 2-2, 3-3 महिने लोक काम करत असतात. आता टोकाला इलेक्शन 2 दिवस राहिलं आणि तुम्ही 20 दिवस पुढे पुन्हा त्यांना काम करायला सुरुवात करणार. कोणत्या पक्षाचा असो, शेवटी लोकशाही आहे, पक्ष आहे, मतमतांतर तो भाग असतो, परंतु लोकशाहीची एक प्रक्रिया असते की निर्वेद असली पाहिजे, निकोप असली पाहिजे. काय चाललंय म्हणजे आता 20 दिवस पुन्हा ते कसे किती हलवणार त्या सगळ्या त्या कार्यकर्त्यांचे, त्या उमेदवारांचे, जनतेचे. तुम्ही विठीला धरताय जनतेला. दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर एबीपी माझानं काही निवडणूक आयोगाला सवाल केलेत. आपण ते सवाल पाहूया. 20 डिसेंबरपर्यंतही कोर्टाचे निकाल आले नाहीत तर काय? निवडणुका लांबवलेल्या जागी नव्यानं कुणी कोर्टात गेलं तर काय? मतदान पुढे ढकललेल्या जागांवर उमेदवारांच्या प्रचार खर्चात वाढ करणार का? निवडणुका स्थगित केल्या तिथं नव्यानं उमेदवारी अर्ज करता येणार का? निवडणुकांचा असा बट्ट्याबोळ केल्यावर मतदार 2-2दा मतदानाला जातील का? हे काही माझाचे सवाल निवडणूक आयोगाला करण्यात आलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.